तूही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते रमाकांत पासून. तर आता इथे रमाकांत निघून जातो घरातून. अहो असं म्हणते ईश्वरी. बाबा बाबा असं म्हणते ईश्वरी. बाबा प्लीज असं म्हणत आता ईश्वरी जाते पाठीमागून रमाकांतच्या. बाबा नाही तुम्ही नाही जायचं, मी येणार तुमच्यासोबत असं म्हणते ईश्वरी. हे बघ तू माझ्यासोबत येणार नाही आहेस असं म्हणतो रमाकांत. बाबा प्लीज असं म्हणते ती. काय झालंय तुला मी सिंदोर जाऊ दे ना त्यांना असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे रमाकांत म्हणतो हे बघ मुली नको येऊस माझ्यासोबत असं म्हणतो रमाकांत. नाही बाबा मी कुणाचं काही ऐकणार नाही असं म्हणते ईश्वरी. मी येणार तुमच्यासोबत असं म्हणते आता ईश्वरी. चला बाबा असं म्हणते ईश्वरी आणि घेऊन जाते ती रमाकांतला बाहेर. मी सिंदोर स्टॉप असं म्हणतो अर्णव. तर ते ऐकतच नाही. वल्लरी म्हणते जाऊ देत त्यांना असं म्हणून दरवाजा लावते ती. तर आता ईश्वरी आणि रमाकांत दोघेही घराबाहेर गेलेले असतात. तर आता अर्णव विचार करत थांबलेला असतो. तर आजी विचार करत असतात खूप. अर्णव मात्र काय करायचं तिला सुचतच नाही. तर आता आकाश आणि नम्रताला दाखवलंय. हे बघा आकाश आपण एवढा विचार त्याचा करू नका. तो माणूस कोण असं म्हणतो तो. मी पोलीस कंप्लेंट केली आहे असं म्हणते नम्रता. पोलीस म्हणालेत की पुढच्या स्टेशनमध्ये त्याला गाठणार आहेत आणि सरळ करणार आहेत असं म्हणते नम्रता. ओके असं म्हणते ती. बरं आई बाबा क्लिनिक मधून आले असतील, जायला हवं असं म्हणते नम्रता. मी तुला सोडतो असं म्हणतो आकाश. नाही नाही आकाश असं म्हणते नम्रता. मला तुम्ही सोडणार त्याच्यानंतर तुम्ही घरी जाणार, तुम्हाला पोचायला उशीर होणार आणि परत तुमच्या आई तुम्हाला सोडेल. मला खरंच हे नाही आवडणार असं म्हणते नम्रता. तुला सोडतो बाईकने लवकर पोचशील असं म्हणतो आकाश. नको नको खरंच मी एकटी जाते ना असं म्हणते ती. अगं असं म्हणतो आकाश. नको आकाश असं म्हणते नम्रता. प्लीज रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो आकाश. इथेच रिक्षा पकडून देतो तुला असं म्हणते तो. बरं ठीक आहे असं म्हणते नम्रता. चालेल. तर आता इथे तो रिक्षा बघायला जातो नम्रतासाठी. आकाश असं म्हणते नम्रता. हे रिक्षा स्टँड इथेच आहे तर मी जाते इथून, तुम्ही जा असं म्हणतो तो. मी येतो असं म्हणतो तो. अहो हे काय इथेच तर रिक्षा स्टँड आहे ना असं म्हणते नम्रता. मग हे बघा ना आकाश मला ना खरंच खूप चुकल्यास का वाटतंय. मी जाते खरंच तुम्ही टेन्शन नका घेऊ असं म्हणते नम्रता. असं म्हणतो आता आकाश. ओके आहे असं म्हणते ती. निघून जाते तिथून. बाय बाय असं म्हणते ती. नीट जा असं म्हणते ती. तो ही म्हणतो हो असं म्हणतो तो. तेवढ्यातच आता इथे पाठीमागून येतो बघा प्रेक्षक शुभांकर. तो येतो आणि त्याच्या हातामध्ये दगड असतो. तर आता तो मारायला आलेला असतो आकाशला. तर आता तो दगड मारणार असतो आकाशवरती. तर तेवढ्यातच आकाश खाली वागतो. तर तेवढ्यातच आता इथे आकाश पकडतो त्याचा हात. तर आता आकाश जोरात मारतो बघा त्याला. तर आता तो माणूस त्याला मारायला लागतो, शुभांकर मारायला लागतो. तर तेवढ्यातच आता इथे आकाश पकडतो त्याचा हात. तर आता दोघांमध्ये झटापट दाखवली आहे. तर आता आकाश ढकलतो त्या माणसाला बाजूला. तर आता खूप मारतो बघा प्रेक्षक आकाश त्या शुभांकरला बसवून त्याच्या अंगावर. हेल्मेट मात्र असतं त्याच्यावर. तर आता हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करत असतो आकाश, मात्र त्याला काढताच येत नसतं. खूप प्रयत्न करतो आकाश ते हेल्मेट काढायचं. तेवढ्याच आता इथे लात मारतो त्याच्या पाठीमागून बघा प्रेक्षक शुभांकर आकाशला आणि तो पळून जातो तिथून. ताई असं म्हणतो आता इथे अर्णव. व्हॉट इज दिस. हा असं म्हणतो तो. काय चाललंय सगळं असं म्हणतो अर्णव. कशाला काढला पर्सनल राग असं म्हणतो तो. पर्सनल राग म्हणजे त्याचा राग तुलाही आला असेल ना असं म्हणतो तो. म्हणून तिला काय घराबाहेर काढायचं का असं म्हणतो अर्णव. मी तिला घराबाहेर काढलेली नाही आहे, ती स्वतः गेली असं म्हणते अंजली. पण तिला तू थांबवण्याचा प्रयत्न पण नाही केलास असं म्हणतो आता इथे अविनाश. अहो पण ती हटाला पेटली होती त्याला आपण काय करणार असं म्हणते वल्लरी. एक्झॅक्टली असं म्हणते अंजली. मला कळत नाही एवढा काय प्रॉब्लेम आहे तुला तिच्याशी, एवढं काय वाईट केलंय तिने तुझं असं म्हणतो आता इथे अर्णव. तू एवढे सेल्फिश का वागतेस तिच्याशी असं म्हणतो अर्णव. मी सेल्फिश नाही वागत आहे, तू आंधळा वागतोयस. अरे तिने इतकी मोठी चूक केली ती नाही दिसत आहे तुला असं म्हणते आता अंजली अर्णवला. ईश्वरी असं म्हणतो रमाकांत. चूक केलीस तू बाळा, मला घरी आणून तू खरंच चूक केलीस असं म्हणतो रमाकांत. म्हणाला होतो ना तुला नाही येत घरी म्हणून असं म्हणतो रमाकांत. बाबा असं म्हणते ईश्वरी. हे घर तुमचंही आहे असं म्हणते ती. माझा आता काय नाही इथे बाळा असं म्हणतो रमाकांत. पण तुला तुझा भरलेला संसार सोडून असं माझ्यामुळे बाहेर यावं लागतं असं म्हणतो रमाकांत. तू तुझा संसार मोडू नकोस माझ्यामुळे, आणखीन त्रास होईल का असं म्हणतो तो. माझा संसार मोडलाच आहे अर्ध्यावर. चिंटूच्या बाबतीत असं काही व्हायला नको असं म्हणतो रमाकांत आणि रडायला लागतो तो. हो बाबा बरोबर आहे तुमचं. हा प्रश्न फक्त संसाराचा नाही असं म्हणते ईश्वरी. हा प्रश्न खरा खोटा आणि न्याय अन्यायचा आहे आणि मी कोणावरही अन्याय होऊ देत नाही असं म्हणते ती. हे असं सगळं वाकून ना मी सिंदूरवर अन्याय करताय तुम्ही कुणी थांबवलंही नाही तिला असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता वल्लरी म्हणते तुझं तरी ऐकलंय का तिने. तर आता इथे अविनाश म्हणतो तू दार लावलंस ना. हो मी दार लावलं, तिला घर सोडून जायचं होतं तर आम्ही जबाबदार त्याला असं म्हणते ती. बघा त्या माणसाला ती घरात घेऊन आले ना तेही मला नाही आवडलं तिचं हे वागणं, पण तुम्हाला चान्सच मिळाला ना आजीचा राग काढायचा असं म्हणतो अर्णव. तसं काही नाही असं म्हणते अंजली. तसंच आहे असं म्हणतो अर्णव. एवढा वाईट वागता तुम्ही तिच्याशी, कसला बदला घेतेस तू तिच्याशी, कसला बदला असं म्हणतो अर्णव. बदलेची भावना सगळ्यात वाईट असं म्हणतो रमाकांत. घर नाती संसार सगळं उद्ध्वस्त करून टाकतात ही भावना असं म्हणतो तो. मी माझी बाजू मांडत गेली म्हणजे मला काही बाजूच नाही असं नाही असं म्हणतो तो. पण मला आतला राग समोर असलेला काही सुद्धा नीट दिसू देत नाही माणसाला असं म्हणतो रमाकांत. बाबा असं म्हणते आता इथे ईश्वरी. बाबा तुम्ही प्लीज शांत राहा असं म्हणते ती. प्लीज ईश्वरी अगं कोणाला सांगूनही विश्वास बसणार नाही, मी काय भोगलंय एवढे वर्ष असं म्हणतो तो. बाबा मी समजू शकते. अहो हा जो त्रास आहे तुमच्या एवढा नसेल पण माझ्या आईनेही भोगलाय ना असं म्हणते ईश्वरी. मी तिला ओळखतही नव्हतं, मी पण भोगला असेलच ना. माझी चूक नसताना मला सगळं गमावून माझा घर संसार बायको
मुलगा सगळं गमावलं. माझी मुलं आज मला शत्रू समजतात आणि मला माहितीये मी काही केलं नाही आणि काही सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणार नाही की आपला बाप निर्दोष आहे म्हणून असं म्हणतो तो. बाबा प्लीज तुम्ही अशी उमेद सोडू नका प्लीज असं म्हणते ईश्वरी. तू पहिल्यांदा घेऊन आलीस ना मला इथे तेव्हा असं वाटलं होतं कदाचित समजून घेतील, पण नाही, कधीच नाही असं म्हणतो आता इथे रमाकांत. मुलं कधीच समजू शकणार नाहीत त्यांच्या बापाला असं म्हणतो. जोपर्यंत ईश्वरी तुझ्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत तू माझी बाजू समजू शकणार नाही चिंटू. आणि मुळात तिला आम्ही घराबाहेर नाही काढलं, ती स्वतः गेली असं म्हणते अंजली. पण तुम्ही तिला परत तरी आणा असं म्हणतो अविनाश. तिला परत आणायचा प्रश्नच पडत नाही ना. ती मुलगी हट्टाला पेटली असेल तर असं म्हणते ती. तेवढ्यात अर्णव म्हणतो ताई स्टॉप इट. का स्टॉप इट? ती राजशिर्केना घेऊन आली आणि मला गप करायला सांगतेस तू असं म्हणते ती. अर्णव काही चुकीचं बोलत नाही असं म्हणते अविनाश. अर्णव चुकीचंच बोलतोय आणि चुकीचंच करतोय असं म्हणते वल्लरी. ह्या घराचा सर्वात मोठा शत्रू आहे रमाकांत राजशिर्के आणि ईश्वरी त्यालाच घेऊन घरी आली आणि तरी हा तिचीच बाजू घेतोय, म्हणजे याचं चुकीचंच आहे असं म्हणते वल्लरी. अगं ह्या घरात माझी बाजू घेणारा कोणीच नाही आहे. जो कोणी माझी बाजू घेतो तो शत्रू असेल या घराचा असं म्हणतो रमाकांत. तू जा परत असं म्हणतो रमाकांत. मी जातो माझ्या घरी वापस. स्वतःचा संसार असा तू उद्ध्वस्त करून घेऊ नकोस असं म्हणतो रमाकांत. अहो बाबा असं म्हणते ईश्वरी. हे बघ परत जा असं म्हणतो रमाकांत. बाबा म्हणतेस ना ऐकावं लागेल बघ तुला असं म्हणतो रमाकांत. जा परत असं म्हणतो तो. तर ईश्वरी म्हणते नाही 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 बाबा मी तुम्हाला अशी जाऊ नाही देणार असं म्हणते ईश्वरी. हे बघा माझ्या नवऱ्याला आणि तुमच्या मुलावर माझा पूर्ण भरोसा आहे. ते वरून जरी कितीही रागीट आणि बंडखोर दिसत असले ना तरी मनाने हळवे आहेत ते असं म्हणते ईश्वरी. फार काळ नाही बंद राहणार घराची दारं, खात्री आहे माझी असं म्हणते ईश्वरी. असं काय होणार नाही असं म्हणतो रमाकांत. जाऊ दे मला. थांबा बाबा ऐका माझं असं म्हणते ईश्वरी. तुमच्यासाठी या घराचे दारं उघडणार मला माहिती आहे असं म्हणते ईश्वरी. नाही उघडणार आहे असं म्हणतो तो. उघडणार मला खात्री आहे असं म्हणते ईश्वरी. तेवढ्यातच अर्णव दरवाजा उघडतो. तर आता इथे ईश्वरी वळून बघते तर उघडलेला असतो दरवाजा. अर्णव असतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे अर्णव येतो बाहेर. तर ईश्वरी हसते. तर आता रमाकांत रडतच असतो. चल घरात चला असं म्हणतो अर्णव. मी येईन पण एका अटीवर असं म्हणते ईश्वरी. सगळे थांबून बघत असतात बघा प्रेक्षक सगळं. जर बाबा या घरात परत आले तरच मी घरात येईन असं म्हणते ईश्वरीने अट ठेवते ती अर्णव समोर. तर आता बाकी सगळे बघत असतात बघा प्रेक्षक. हो मी सिंदूर तुझं काही ऐकेन पण हे नाही. चल आता असं म्हणतो अर्णव. एक मिनिट. आपलं लग्न झाल्यापासून आजपर्यंत एक बायको म्हणून मी तुमच्याकडे कधी काय मागितलंय का असं म्हणते ईश्वरी. नाही ना असं म्हणते ती. मग आज बायको म्हणून तुमच्याकडे मी हट करते असं समजा असं म्हणते आता इथे ईश्वरी. बाबांना प्लीज घरात येऊ द्या प्लीज असं म्हणते ईश्वरी. माझा हा हट्ट आहे असं समजा पण प्लीज बाबांना घरात घेऊन या असं म्हणते ती. असं काय होणार नाही असं म्हणतो अर्णव. तरी ते वल्लरी खूप घाबरलेली असते. हवं तर मी पाया पडते तुमच्या असं म्हणते ईश्वरी. उठ उठ असं म्हणतो आता अर्णव. बाबांना घरात येऊ द्या प्लीज असं म्हणते ईश्वरी. तर आता पाय पकडलेले बघा प्रेक्षक हो ईश्वरी अर्णवचे. तू हट करतेस ना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हणतो अर्णव. आणि जे काय वागतेस ना ते मला आवडत नाही असं म्हणतो अर्णव. हा माणूस घरात आल्यावर जे काय होईल त्याला फक्त आणि फक्त तू रिस्पॉन्सिबल असशील असं म्हणतो अर्णव. कळलं तुला असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी हा म्हणते. तर आता निघून जातो अर्णव तिथून. चला असं म्हणते ईश्वरी. चला असं म्हणते ती. तर घेऊन जाते बाबांना आत. चिंटू अरे असं म्हणते आता इथे अंजली. तर हात करतो तिला अर्णव आणि गप्प बस मानतो आता अंजलीला आणि निघून जातो तिथून अर्णव. तर आता इथे ईश्वरी रमाकांतला आत घेऊन आलेली असते. बाबा चला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता रमाकांतला घेऊन आलेली असते ईश्वरी. आतमध्ये बघा प्रेक्षक आणि सगळे बघत असतात त्या दोघांना. ईश्वरी मी आधी देवाचं दर्शन घेणं असं म्हणतो तो. या घरात देवघर कुठे असं म्हणतो तो. चला आम्ही नेते तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी घेऊन जाते बघा प्रेक्षक हो त्याला देवखोलीत. अहो थांबा असं म्हणते वल्लरी अविनाशला. कुठे जाते मागे मागे. आई बघितलात ना किती साळसूतपणाचा आव आणला ते असं म्हणते आता इथे वल्लरी. निघाला लगेच आतमध्ये असं म्हणते ती. आता गप्पा बसशील का असं म्हणतो आता इथे अविनाश. आता गप्प बसल्यापासून पर्याय नाही असं म्हणते ती. गप्पा बसावं असं म्हणून निघून जाते ती. तर आता अविनाश अगं म्हणतो आणि आता तो ही जातो बघा प्रेक्षक हो वल्लरीच्या पाठीमागे. तर आता आजी सुद्धा आपल्या खोलीमध्ये जातात आणि अंजली एकटी थांबलेली असते आणि रडत असते खूप. तर आता इथे देवदर्शनाला येतात ईश्वरी आणि रमाकांत. तर आता तो हात जोडतो देवासमोर. तर आता तो पाया पडायला लागतो. तर आता ईश्वरी सुद्धा पाया पडते. तो साष्टांग नमस्कार घालून पाया पडतो. तर रमाकांत म्हणतो ईश्वरी बेटा मला जर का पुन्हा ही सगळी नाती जोडायची होती तर संन्यास का घेतला असेल असं म्हणतो तो. पण तू मात्र जिद्दी निघालीस. न्याय अन्यायाची जाण असणारी नाती जपण्यासाठी जीवाचं रान करणारी आमच्या चिंटूला तू बायको म्हणून लाभलीस. फार भाग्य आहे त्याचं खरंच असं म्हणतो तो. मला खात्री आहे की अडचणीच्या प्रसंगांमध्ये तू त्यांना सांभाळून घेत असशील असं म्हणते ती. अर्णव सर हे नेहमी पाठीशी उभी राहतात माझ्या असं म्हणते ईश्वरी. स्वभावाने थोडे रागीट आहेत पण मनाने खूप चांगले आहेत असं म्हणते ती. छान असं म्हणतो रमाकांत. बरं वाटलं ऐकून. माझं म्हणशील तर तू हट्टाने मला इथे घेऊन आलीस. इथली नाती मला स्वीकारतील की नाही किंवा ती नाती माझं मन स्वीकारेल की नाही माहित नाही असं म्हणतो तो. पण तुझ्या रूपात मला फक्त एक सून नाही तर आणखीन एक मुलगी लाभली आहे बघ असं म्हणतो रमाकांत. तू एक काम कर हे घे असं म्हणून नारळ देतो तो. हा स्वामीचा प्रसाद आहे ठेव तुझ्याजवळ. आशीर्वाद आहे त्यांचा असं म्हणतो तो. तुझ्यासाठी वेळ अग्निपरीक्षापेक्षा कमी नाही असं म्हणतो तो. पण हा मार्ग दाखवेल तुला प्रत्येक संकट असं म्हणतो तो. खऱ्या आशीर्वादाची गरज होती. मी नमस्कार करते असं म्हणते आता इथे ईश्वरी. सुखी राहा असं म्हणतो आता इथे तो. अखंड सौभाग्यवती भव. तर आता खूप इमोशनल दाखवलंय रमाकांतला आणि ईश्वरीला पण. तर आता इथे आपल्या खोलीमध्ये येतो अर्णव चिडून खूप आणि दरवाजाला तो लात मारून आलेला असतो आत.
तर आता इथे अर्णव खूप चिडलेला असतो आणि खूप इमोशनल पण असतो आणि तो रडत सुद्धा असतो. कुठे भेटली तुम्हाला ती मुलगी, मला सांगा, मला ऐकायचं सगळं असं म्हटलेलीस आहे ना स्वास्तिका, मला सांगा तिचं नाव. तर आता रमाकांत काय सांगितलेलंच नसतो, तर सगळा ऐकत असतो ना अर्णव. ह्या बाईचा तळतळा त्या बाईला लागणारच आहे, बरबाद केलाय तिने माझा संसार, असं म्हणून ऐकलेलं असतो ना अर्णव. लहानपणीचं सगळं आठवतं त्याला. तर आता अंजली आणि अर्णवीन बघितलेले असतात कसं फाशी लावून घेतलेला असतो स्वस्तिकाने, ते सगळं बघितलेले असतात म्हणून त्यांना आता त्रास झालेला असतो त्याला सगळं हे आठवण करून. तर आता इथे लव्ह यू लिहून बुकेज वगैरे ठेवलेला असतो तो ईश्वरीसाठी ना अर्णव, तो बघतो आता त्याच्याकडे. आणि आता इथे हॅम्पर वगैरे ठेवलेला असतो. तर आता इथे लव्ह यू लिहिलेलं कार्ड असतं. तर आता इथे अर्णव फाडून टाकतो ते लव्ह यू कार्ड. तर आता तो खूप जास्त चिडलेला असतो आणि आता तो फेकून टाकतो ते सगळे कार्ड. तर आता तो सगळं बुके गिफ्ट्स वगैरे सगळं असतं ते फेकतो बघा प्रेक्षक अर्णव चिडून. तुमचे बाबा परत आले तसं म्हणून ईश्वरी आत आणलेली असते ना रमाकांतला, ते सीन आता आठवतं त्याला परत. कसं प्लेट पडलेली त्याच्या हातून हे सगळं आठवतं त्याला. डोक्यावर बाबाचा हात नसताना सुद्धा तू हे जे काय वैभव उभं केलं त्यासाठी तुझ्या बापाला तुझं कौतुक वाटतं असं म्हणतो तो. सगळं रमाकांतचं आठवत असतं आता इथे अर्णवला. जर बाबा परत जाणार असतील तर मी त्यांना एकटं नाही जाऊ देणार, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार असं म्हटलेली असते ना ईश्वरी. हे सगळं आता इथे फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय. तर आता अर्णवला दुसरंही आठवायला लागतं. चल असं म्हटलं असतं ना अर्णव, मी येईन पण एका अटीवर असं म्हटलेली असते ना ईश्वरी. जर बाबा या घरात परत आले तरच मी घरात परत येणार असं म्हटलेली असते ना ईश्वरी. त्याला परत आठवतं बघा प्रेक्षक आणि त्याला राग येत असतो. तर आता तो खूप चिडलेला असतो आणि आता तो हात लावून बसलेला असतो आपल्या डोक्याला. तेवढ्यातच आता ईश्वरी येते. तर आता ईश्वरी येऊन बघते तर काय काय सगळं पडलेलं असतं ना खोलीत, लव्ह यू कार्ड वगैरे. तर आता तिला समजतच नाही काय म्हणून. तर आता इथे ती अर्णवकडे बघते. तर आता ईश्वरी येते अर्णवकडे. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर अर्णव चिडतो आणि बाजूला करतो तिला. मला तुझ्याशी बोलायचं नाही असं म्हणतो अर्णव. नॉट अ सिंगल वर्ड मिस इंदौर, नॉट अ सिंगल वर्ड असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता तो आपला हात तापटत असतो. तर आता इथे घाबरते खूप ईश्वरी. तर आता इथे मीटिंग चालू असते. आजी, अंजली, अविनाश आणि वल्लरीची. तर वल्लरी येते. ईश्वरी ची अजून काय वाट बघतोय आम्ही, आम्हाला नको असलेल्या आमच्या बाबालाही घेऊन आले ती इतक्या वर्षांनी परत असं म्हणते अंजली. का शब्दानी चिट्टू बोलणार नाही तिला. प्रेमा आहे ना, वेड्यासारखा प्रेमात आहे तो. अगं वेड्यात झालाय तो असं म्हणते वल्लरी. कारण डोकं टाळावर असलेला माणूस असं वागतो ना तसं तो अजिबात वागलेला नाही असं म्हणते आता इथे वल्लरी. हे बघ आढव असं म्हणतो आता अविनाश, तुम्ही गप्प बसावं असं म्हणते वल्लरी. आई आता ईश्वरीचं काय करायचं ह्याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे, अर्णवचं काय करायचं असं म्हणते वल्लरी. आजी तू तरी काहीतरी बोल ना गं त्यांना असं म्हणते आता इथे अंजली. तो कोणाचं काय ऐकून घेतो कधी, म्हणून माझं ऐकणार आहे असं म्हणते आजी. काय बोलू मी त्याला असं म्हणते आजी. आजी अगं त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न कर, तू मोठेच की तुझं ऐकेल तो असं म्हणतो तो. ईश्वरी कोणत्या थराला जाऊ शकते हे त्याला दाखवून देण्याचा प्रयत्न कर ग असं म्हणते अंजली. मला ना खरं तर काही सुचतच नाही आहे आता असं म्हणते आजी. ईश्वरीचं ऐकून चिंटू असं म्हणते आता अंजली. 1 मिनिट असं म्हणतो अविनाश. हे बघ अर्णवनी ईश्वरीचं ऐकलं हे मान्य आहे मला, पण काही झालं तरी अर्णव आणि तुझे रमाकांत हे वडील आहेत हे विसरून चालणार नाही असं म्हणतो अविनाश. तेच तर विसरण्याचा प्रयत्न करतोय किती वर्षापासून असं म्हणतो तो. 1 मिनिटाकरता तरी तुझा हा राग बाजूला ठेव आणि त्यांचा विचार कर माणुसकीच्या नात्याने असं म्हणतो आता इथे अविनाश. त्यावेळी जे काय घडलं त्यात त्यांची काय बाजू असू शकते नाही का, म्हणजे मला असं वाटतंय की जसं ईश्वरी म्हणाली की त्यांना एक संधी द्यायला हवी तसं मलाही वाटतं असं म्हणतो अविनाश. का असं म्हणते वल्लरी. का असं म्हणते वल्लरी. आपण त्यांना संधी का द्यायची असं म्हणते वल्लरी. ईश्वरीला तिची आई निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी दिली होती ना संधी, आणली तिने पुरावे असं म्हणते वल्लरी. नाही ना, इतके दिवस झाले एक पुरावा आणला नाहीये, घेऊन काय आली तर रमाकांतला असं म्हणते आता वल्लरी. आणि आता स्वतः अटी ठेवलाय अर्णव समोर आणि सगळं आपल्या मनाप्रमाणे घडवून आणते ती मुलगी असं म्हणतो तो. मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की इतक्या वर्षांनी आपले वडील घरात येतील, हे सगळं ईश्वरीमुळेच झाल्याची असं म्हणते ती. मला कळत नाही ग, ही लोक आपल्याला धमक्या देतात तसं आम्ही नाही देऊ शकत का तिला धमक्या असं म्हणते आता इथे अंजली. नाही देऊ शकत अंजली असं म्हणते वल्लरी. आपण तशा धमक्या नाही देऊ शकत कारण अर्णव आपल्या धमक्यांना भिकच घालणार नाही असं म्हणते वल्लरी. त्या ईश्वरीने अर्णवच्या मेंदूचा पूर्ण ताबा घेतलाय कसं काय कळत नाही ग तुला अंजली असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता वल्लरी म्हणते हॉटेलमध्ये फक्त दिखावा म्हणून थोडक्यात काय केलं, एका चोराला सोडण्यासाठी दुसरा चोर उभा केला असं म्हणते आता इथे वल्लरी. अर्णवला कुठे कळतंय सगळं असं म्हणते वल्लरी. जावई बापूंच्या विरोधात पुरावे गोळा करायला त्या ईश्वरीने अर्णवला कुठे कुठे घेऊन गेली होती कळतंय ना असं म्हणते वल्लरी. मला सगळं व्यवस्थित आठवतंय मामी असं म्हणते अंजली. पण या घरात इतर लोकांना या सगळ्या गोष्टी दिसतच नाही असं म्हणते अंजली. या घरात घरच्या सुनेला वेगळे नियम आहेत आणि जावयाला वेगळे असं म्हणते आता इथे अंजली. तर आता खूप भाऊक झालेले असतात आजची. तर अविनाशला पण कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरीला दाखवलंय. तर आता खूप चिडलेला असतो अर्णव. तर आता ईश्वरी त्याच्या पाठीमागे जात असते. सर असं म्हणते ती. सिंदूर असं म्हणतो तो. लेट मी टेल यू वन थिंग, हे जे पद्धतीने तू हँडल करतेस ना सगळं मला अजिबात आवडलेलं नाही असं म्हणतो. त्या माणसामुळे मला आणि ताईला काय काय सहन करावं लागलं, आम्ही काय काय सफर केलंय यु नो दॅट असं म्हणतो. अहो पण त्यालाही त्रास झालाच असेल ना असं म्हणते ती. कसली तकलीफ झाली त्याला असं म्हणतो इथे अर्णव. 2 लहान लहान मुलांना स्वतःच्या बायकोला सोडून पळून निघून गेला माणूस
काय झालं असेल आमचं असं म्हणतो तो. त्यांची बाजू घेऊन नाही बोलायचं असं म्हणतो अर्णव. मी त्यांची बाजू घेऊन बोलतच नाही असं म्हणते ईश्वरी. मी तुम्हाला फक्त एवढं सांगायची कोशिश करते की त्यांनाही तकलीफ झालीच असेल ना, स्वतःच्या बायकोला स्वतःच्या मुलांना सोडून जाताना, आणि त्यांना तकलीफ झाली आहे. ऐकलत ना मग अशी ते काय म्हणाले असं म्हणते ईश्वरी. तू ऐकलंस ना असं म्हणतो अर्णव. मला आणि ताईला त्या माणसामुळे काय तकलीफ झाली ना, ऐकलेस ना. मग आता नाही बोलायचं ते माणसाबद्दल असं म्हणतो. मला सगळं मान्य आहे सर, सगळं मान्य आहे मला असं म्हणते ईश्वरी. पण माझ्या आईची एक तशी बाजू आहे, जसं तुम्ही समजून घेतलं तशी तुमच्या बाबांची एक स्वतःची बाजू असू शकते ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि झाली आहे ना तकलीफ, पश्चाताप होतोय त्यांना. सगळं विसरून जा ना आता असं म्हणते ती. मी सगळं विसरून जाऊ असं म्हणतो आता इथे अर्णव. खूप चिडलेला असतो तो आता इथे. तर आता इथे दरवाजा उघडतो बघा प्रेक्षक होतो तो आपल्या कपाटाचा. तर आता तो बघा प्रेक्षक हो काहीतरी उघडतो आपल्या कपाटातून. तर आता तो खाली करतो तर त्याच्यामध्ये खेळणी वगैरे असतात बघा प्रेक्षक हो. तर तो ठेवलेला असतो त्या बॉक्समध्ये. तर ईश्वरी बघते हे काय म्हणून. हे बघ असं म्हणतो आता इथे अर्णव. त्याच्यामध्ये फोटो सुद्धा असतात बघा प्रेक्षक हो. हे सगळं काय आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे माझं हरवलेलं बालपण आहे असं म्हणतो आता इथे अर्णव. सगळं असं म्हणतो तो. एका 8-10 वर्षाच्या मुलाला एका दिवसात सगळं पेटीमध्ये बंद करून कपाटात जावं लागलं त्या माणसामुळे असं म्हणतो तो. तू काय म्हणतेस मगाशी? प्रत्येक माणसाने एक लहान मूल दडलेलं असतं, माझ्यात नाही दडलंय असं म्हणतो अर्णव. एका दिवसात मला मोठा व्हावं लागलं होतं त्या माणसामुळे असं म्हणतो अर्णव. तुला वाटेल हे सगळी खेळणी मी लहानपणीची आठवण म्हणून जपून ठेवली नाही असं म्हणतो अर्णव. ही खेळणी मी जपून ठेवली आहेत कारण तो माणूस आमच्या बरोबर तसं वागलाय ना, त्याच्याबद्दलचा क्लेश, त्याच्याबद्दलचा राग ती आग सतत मनात सलत राहावी म्हणून जपून ठेवले मी असं म्हणतो इथे अर्णव. आता होतोय त्या माणसाला पश्चाताप, मला फरक पडत नाही असं म्हणतो अर्णव. मला काय वाटत येत हा चिंटू परत जाणार नाही तिच्याकडे असं म्हणतो अर्णव. नाव इट्स बिटवीन हिम अँड मी असं म्हणतो. तर ईश्वरी म्हणते काय सर तुम्ही तू आता आली आहेस, जास्त बोलू नकोस असं म्हणतो इथे अर्णव. चिडतो बघा प्रेक्षक अर्णव ईश्वरीवरती खूप. तर आता इथे रडत असतो अर्णव. ईश्वरी सुद्धा रडत असते. तर आता इथे अर्णव तिथून निघून जातो. तर आता इथे अविनाशला दाखवलंय. या भाऊजी या असं म्हणतो आता इथे अविनाशाने घेऊन येतो रमाकांतला. ही तुमची रूम असं म्हणतो इथे अविनाश. खरं तर असं वेगळ्या खोलीची काय गरज नव्हती असं म्हणतो तो. कुठेही पडलो असतो असं म्हणतो तो रमाकांत. सवय नाही आहे आता, आपलं घर आपली जागा असं म्हणायची असं म्हणतो तो. साहजिकच आहे म्हणा असं म्हणतो अविनाश. बरं तुम्ही आराम करा, विसी लावतो असं म्हणतो तो. त्याची काही गरज नाही असं म्हणतो तो. नाही गरज असं म्हणतो तो. संसार सोडला तेव्हाच चांगलं अन्न चांगलं कपडे सगळ्या सवयी सोडल्या असं म्हणतात इथे रमाकांत. आणि आता मानवतही नाही, आता फक्त स्वामींचं नामस्मरण केलं ना तर बरं वाटतं असं म्हणतो तो. तर आता तो आपली बॅग काढतो बाहेर. तर आता इथे रमाकांत आपले ब्लँकेट काढतो आणि खाली घालतो बघा प्रेक्षक हो त्याच्यावर झोपण्यासाठी. तो आता झोपतच नाही प्रेक्षक हो बेडवरती. तर आता नामस्मरण करायला बसतो रमाकांत. तर आता हे सगळं अविनाश बघत असतो. तर आता इथे अविनाश म्हणतो कुणाला खरं वाटेल का की आज संन्यासाचं विरक्त आयुष्य जगणारा माणूस पुन्हा एकेकाळी करोडोंच्या संपत्तीचा मालक होता असं म्हणतो इथे अविनाश. तर आता निघून जातो तिथून अविनाश. तर आता रामस्मरण करत बसलेला असतो रमाकांत. सात्विका आज तुझी खूप आठवण येते असं म्हणतो रमाकांत. मी आणि मुलं एकाच घरात राहतो इतक्या वर्षांनी, पण मन दुरावली गेले तसं म्हणतो रमाकांत. आणि तू नाहीयेस आम्हाला सांभाळून घ्यायला असं म्हणतो रमाकांत. कधी सुटका होणार आहे या दुःखातून असं म्हणतो. तर आता इथे वल्लरीला दाखवले तर वल्लरी आपल्या खोलीमध्ये असते. शी असं म्हणते वल्लरी. काहीच मनासारखं घडत नाही असं म्हणते वल्लरी. ईश्वरी शेवटी आलीच या रमाकांतल्या घरात घेऊन असं म्हणते वल्लरी. सुप्रिया आणि त्याला अडकवण्यामागे माझं कारस्थान होतं याचा अंदाज तर आला नसेल ना त्याला असं म्हणते ती इतक्या वर्षात. तर आता वल्लरी म्हणत असते मागचे सगळे धुवे सोडत सोडत माझ्यापर्यंत हा पोचला तर असं म्हणते आता इथे वल्लरी. तर तेवढ्यातच आता अविनाश येतो. तर आता अविनाश म्हणतो कसलं टेन्शन आलंय, कसलं टेन्शन आलंय. टेन्शन आणि मला असं म्हणते वल्लरी. कसलं असं म्हणते ती. नेमचे रमाकांत भाऊजी घरात परत आल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उतरलाय असं म्हणतो तो. असं काय नाही असं म्हणते वल्लरी. ओ असं म्हणतो अविनाश. मग काय चाललंय काय तुझ्या डोक्यामध्ये असं म्हणतो आता इथे अविनाश. ओ ईश्वरीवर कुठले कुठले नवे नवे आरोप करायचे ह्याची यादीच बनवतेस ना, आणि कसंही अंजली आणि आडम तुझ्या सोबतच आहेत त्या बाबतीत असं म्हणतो तो. तर वल्लरी म्हणते तुम्हाला जे समजायचंय ते समजा असं म्हणते आता वल्लरी. मला सगळं समजतंय असं म्हणतो आता इथे अविनाश. काय असं म्हणतो आता इथे वल्लरी. हेच असं म्हणतो अविनाश की रमाकांत भाऊजींनी सुप्रियाच्या बाबतीत जे काय घडलं ह्यात त्यांचा काही एक दोष नव्हता असं म्हणतो आता इथे अविनाश. हे सगळं कारस्थान करणारी कोणीतरी तिसरीच व्यक्ती होती असं म्हणतो अविनाश. कोण व्यक्ती असं म्हणते आता वल्लरी. तर आता इथे अविनाश तिच्याकडे बोट करून दाखवतो. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते काय नेमकं घडलं हे सत्य जोपर्यंत सगळ्यांसमोर येत नाही, ज्या माणसाने सगळं घडवून आणलं तो गुन्हेगार सगळ्यांसमोर येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे सगळे बसलेले असतात नाश्ता करायला. तर आता इथे अंजली म्हणते बसा आपल्या जागेवर असं म्हणते ती राकेशला बघा प्रेक्षक हो हेड ऑफ फॅमिलीच्या ह्याच्यावर. तर आता ईश्वरी येते आणि पकडते ती खुर्ची. हे इथे काय करतायत बाबा या घरचे खरे कुटुंब प्रमुख आहेत असं म्हणते ईश्वरी असं मला वाटतं या असं म्हणते ती. तर आता इथे बसवते ती रमाकांतला आपल्या खुर्चीवर. तर अर्णवला काय आवडत नाही हे मला ब्रेकफास्ट नको असं म्हणून जातो तो. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.